ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने भारताने आपल्या लष्करी सामर्थ्याचं दर्शन सगळ्या जगाला घडवलेलं आहे। हे दर्शन आहे भारताच्या युद्ध कौशल्याचं, हे दर्शन आहे तंत्रज्ञान सामर्थ्याचं आणि अर्थात भारताच्या मारक क्षमतेचं। पाकिस्तानला सपाटून मार बसलेला आहे। चीनी युद्ध साहित्य म्हणजे निव्वळ भंगार असतं याची प्रचिती पुन्हा एकदा जगाला आलेली आहे। जागतिक शस्त्रास्त्रांच्या बाजारामध्ये चीनचं तोंड काळं झालेलं आहे आणि ज्या चीनी कंपन्या शस्त्रास्त्रांची निर्मिती करतात त्यांचे भाव शेअर बाजारामध्ये गडगडलेले आहेत। सगळ्यात मोठा फटका बसला एविक चेंगडू या कंपनीला जी चीनी फायटर विमानांची निर्मिती करते। चीन प्रचंड चरफडतोय। भारताशी थेट पंगा घ्यायचा नसल्यामुळे चीनने आपल्या पिट्ठूंच्या मार्फत भारताला टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे। पाकिस्तानच्या सोबत चीन बांगलादेशला सुद्धा चिथावणी देतोय। सिलिगुडी कॉरिडॉरला लक्ष्य करण्याचा प्रयत्न चीनने सुरू केलेला आहे। सिलिगुडी कॉरिडॉर हा उर्वरित भारताला ईशान्य भारताशी जोडणारा 26 किलोमीटरचा चिंचोळा पट्टा चिंचोळा असल्यामुळे त्याला चिकन नेक म्हणून सुद्धा ओळखलं जातं। या सिलिगुडी कॉरिडॉरपासून 12.5 किलोमीटर अंतरावर बांगलादेशमध्ये लाल मुनिरहाट येथे एक हवाई तळ आहे। हा हवाई तळ दुसऱ्या महायुद्धापर्यंत सक्रिय होता, त्याच्यानंतर तो आता निष्क्रियच पडला आहे। परंतु हा हवाई तळ पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी चीनने बांगलादेशचे हंगामी पंतप्रधान मोहम्मद युनूस यांना कामाला लावलेलं आहे। एका बाजूला चीन, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्या कारवायांना प्रचंड जोर आलेला असताना काँग्रेसने सुद्धा केंद्र सरकारच्या विरोधात मोर्चा खोलला आहे असं चित्र दिसू लागलेलं आहे।